10वी झाल्यानंतर जे विद्यार्थी पॉलिटेक्निक करतात म्हणजे फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेणार त्यांचे फॉर्म सुरू आहे आणि त्यांची लास्ट डेट जी होती ती 18 तारीख होती, ती आता संपलेली आहे। तर आता समोरची प्रोसेस काय असणार आहे अशा प्रकारचे भरपूर विद्यार्थी कमेंट्स करत आहेत। तर आता लागणार तुमची मेरिट लिस्ट आणि ती मेरिट लिस्ट असणार आहे प्रोव्हिजनल। तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी लागेल ते तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा अशा प्रकारे टाइम टेबल दिलेला होता म्हणजे शेड्यूल दिलेलं होतं। यामध्ये 18/7/2024 ही लास्ट डेट होती तुमचा अप्लिकेशन फॉर्म फिल करण्याची आणि त्यानंतर 18 तारखेपर्यंत तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा करू शकणार होते। आणि त्यानंतर आता तुमची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे बघा, तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आज लागणार आहे बघा, डिस्प्ले प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट। तर 20/7/2024 म्हणजे आज तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल। तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर काय करायचं, कशी चेक करायची याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला थोड्या वेळामध्ये जशी उपलब्ध झाली तेव्हा तुम्हाला आपल्या चॅनल उपलब्ध करून देईल व्हिडिओ। तो व्हिडिओ बघा आणि तशा प्रकारे तुम्ही तुमची मेरिट लिस्ट चेक करू शकता। परंतु जर तुम्हाला मेरिट लिस्ट उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला चेक करणं आहे, काय चेक करणं आहे त्याच्यामध्ये तुमचे नाव, तुमची डिटेल्स, एकूण एक डिटेल्स तुमची चेक करणं आहे। कुठे काही मिस्टेक वाटत असेल तर तुम्ही 21 तारीख ते 23 तारीखमध्ये त्रुटी पूर्ण करू शकता। जवळच्या FC सेंटरला जाऊन म्हणजे जिथे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले तिथे सुद्धा जाऊन तुम्ही तुमची त्रुटी पूर्ण करू शकता। आणि हे झाल्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे 25 तारखेला। 25 तारखेला फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचे चेंजेस करू शकत नाही। आणि त्यानंतर सुरू होणार आहे आपला कॅप राऊंड 1। यामध्ये आपल्याला टाकायचे आहे कॉलेजचे नावं आणि ते फॉर्म सुरू होणार आहे तुमचे 26 पासून 29/7 पर्यंत। आणि त्या अगोदर तुम्हाला जे सीट मॅट्रिक्स ओपन करून देण्यात येणार आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या किती व्हॅकन्सी आहे, कोणत्या कॉलेजला किती व्हॅकन्सी आहे हे सुद्धा चेक करू शकता। आणि पहिल्या राऊंडचा जो अलॉटमेंट आहे तो लागणार आहे 31/7/2024ला म्हणजे याच महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना कॉलेजसुद्धा अलॉट होणार आहे जे विद्यार्थी फर्स्ट इयर डिप्लोमा पॉलिटेक्निकसाठी प्रवेश घेणार आहे। तर मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ देण्यात येईल, त्या व्हिडिओमार्फत तुम्ही सर्व जे तुमचे अपडेट आहे ते चेक करू शकता। त्रुटी असेल तर कंप्लेंट करा म्हणजे FC सेंटरला जाऊन तुम्ही त्रुटी पूर्ण करू शकता। आणि कॅप राऊंड कसा फिल करायचा, कसे कॉलेजेस सिलेक्ट करायचे या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।